आसगाव बागलाण। माझं प्रशासनाला पण सांगणं आहे, आमच्या नागपूर सारख्या गावात आम्ही वेळोवेळी आमच्या ध्यानाच्या शेतकऱ्यांनी, खामगावच्या शेतकऱ्यांनी वाळू वाढवण्यासाठी प्रयत्न केला। रात्रीचे सर्रास ट्रॅक्टर तिथं चालतायत, असं बाहेरून ऐकू नये। हा मी नाही बोलत, एका ट्रॅक्टरचे 1.5 लाख रुपये हप्ते घेतले जात आहे। काय गुन्हा होता या राजेंद्र आयरे साळुंकेंचा की या ठिकाणी जो गौण खनिज सर्रासपणे काही लुटारू लुटत आहेत, टँकर मोठ्या हायवा भरतायत, या ठिकाणी जेसीबी चालवतायत, याची माहिती सगळी डिपार्टमेंटला पोहोचवत असताना या माणसाला टार्गेट केलं। या माणसाला टार्गेट करून याच्यावर सूटबुद्धीने तुम्ही अन्याय करता आहात। हीच भूमिका त्यांची होती की माझ्या परिसरातील गौण खनिज दगड असेल, मुरुम असेल, माती असेल, ही जाऊन याच्यासाठी त्या माणसाने मदत केली, तर त्याच्यावर अन्याय करून त्याला जर सूटबुद्धीने तुम्ही अशा पद्धतीने करत असाल तर या बाबतीत आमची जाहीर निषेध या ठिकाणी व्यक्तच करतोय। परंतु त्याचबरोबरीने ही जी वाळू गौण खनिज जे जात आहे, तर माझं प्रशासनाला म्हणणं आहे की याच्यावर 2 दिवसात तुम्ही बंदोबस्त केला गेला पाहिजे, नाहीतर आम्हाला सुद्धा उपोषणाला बसावं लागेल। ही परिस्थिती सगळीकडे सर्रास बागलाण तालुक्यात चालू झालेली आहे, तर याला कुठंतरी बंधन घातले गेले पाहिजे, एवढं बोलतो आणि इथंच थांबतो।